आता आम्ही चाललो फ्रेश होऊन चाललो आता मेंदूवडा खायला. सो मी दादरला आलो, आम्ही आता मुंबईला आलो कधी की मेंदूवडा खातोच. सो जाऊया आता मेंदूवडा खायला, जो आपला मेंदूवडावाला फेमस आहे त्याच्या इथेच. वरून पण भरपूर भूक लागले, रात्री पण अर्धे कोण जेवले नव्हते. बघूया, जाऊया आता. त्याच्यानंतर पहिला मी आणला आहोत चर्चगेटला. म्हणजे आपला शूटिंगची परमिशन भेटली तर आपण शूटिंग पण करूया, बघूया. पण पहिला आम्ही जातो चर्चगेटला. खरा होता आमचा सिद्धिविनायक गणपती, पण आता मला आमची ट्रेनच लेट झाली त्याच्यामुळे नाही होऊ शकत तो, कारण तिथे गर्दी भरपूर असेल आणि ऑलरेडी आम्हाला उशीर झाला, 9 वाजले. त्यामुळे आता आम्ही पुढचे जे बाकीचे पॉईंट आहेत ते आम्ही आता कवर करायचा प्रयत्न करतो आहे. चला जाऊया आता पहिला मेंदूवडा खायला. ही बिल्डिंग बघा एवढे मुंबईला आलं म्हटल्यावर ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बघायला भेटणारच. योगी सभागृह म्हणून आहे. मेंदूवडावाला काकांची इथे आम्ही आता आलो आहे. बघूया मेंदूवडा खाऊया कसा आहे टेस्टला. मागच्या वेळेस आम्ही यांच्यातच खाल्ला होता, सो ट्राय करूया. एक नंबर. मंडळी तुम्हाला आता दाखवणार आहे एक मोस्ट ब्युटिफुल आणि आपल्या मुंबईची छान असलेले गेटवे ऑफ इंडिया. आपले मुंबईचा आपला इंडियाचा गेट तुम्हाला दाखवणार आणि त्याच्यासमोर असलेलं आपलं ताज हॉटेलसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हा आहे गेटवे ऑफ इंडियाचा गेट. समोरच आहे ताज हॉटेल. मुंबईचे प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे स्मारक आहे. ब्रिटनचे राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्याचे ठरले. ते डिझाईन प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केले होते. यांच्या बांधकामाला 1913 मध्ये सुरुवात झाली आणि ते 1924 मध्ये पूर्ण झाले. हे स्मारक इंडो सारासेनिक शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये भारतीय म्हणजेच गुजराती आणि इस्लामिक वास्तुकलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. इकडे त्याची संपूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे. गेटवे ऑफ इंडियाचं तुम्हाला गेट दाखवलं, त्याच्या समोरचं ताज हॉटेलसुद्धा तुम्हाला दाखवलं त्याच्या समोरचं. त्याचबरोबर तुम्ही आता बघा आपल्या महाराजांचा पुतळा, जो की गेटवे ऑफ इंडियाच्या बरोबर समोर आहे. मुंबईतील ऐतिहासिक द ताजमहाल पॅलेस हे हॉटेल त्याच्या भव्यतेसाठी आणि उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे 11 उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आणि बार आहेत, जे विविध प्रकारच्या जागतिक पाककृतींसाठी ओळखले जातात. हॉटेलमध्ये एक अलिशान स्पा आणि एक सुंदर पोहण्याचा तलाव म्हणजेच पूल आहे. हे हॉटेल गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी समोर असून येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. गेटवे ऑफ इंडियावरून तुम्ही समुद्रात फिरण्याचा आनंद घेऊ शकता. पण लेणीकडे जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बोटी सुटतात. तसेच अलिबागला जाण्यासाठी मांडवा पोर्टकडे जाणाऱ्या फेऱ्याही येथून उपलब्ध असतात. पण 24 तास चालू असतात, परंतु रात्री उशिरा सुरक्षिततेच्या कारणास्तव निर्बंध असू शकतात. सो काय करता आम्ही गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतरला हॉटेल ताज हे 2 पॉईंट दिलेत आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे पुढच्या पॉईंटला कमला नेहरू पार्क, जो की ग्रँड रोडला आहे. तर चला जाऊया कमला नेहरू पार्क. आम्ही आलो आहे बसमधून ट्रेनमध्ये, आपल्या लोकल ट्रेनमध्ये.
सो आता आम्ही चाललो आहे कमला नेहरू पार्कमध्ये. आता पहिला आणि दुसरा गेट बंद होता म्हणून आम्ही आता तिसऱ्या आणि चौथ्या गेटने त्यांची एंट्री आहे आज ओपन. सो आम्ही आता तिकडून चाललो एंट्री करतो कमला नेहरू पार्क म्हणजे म्हातारीच्या बूट बघायला जातो आम्ही आता. चला जाऊया म्हातारीचा बूट बघायला. फर्स्ट टाईम आलो आम्ही या पॉईंटला. बघूया. मला लहानपणापासून जायचं होतं तर आता जातोय पहिल्यांदा. चला इकडे आहे म्हातारीचा बूट आणि आता आपण जाऊया मरीन ड्राईव्हचा व्ह्यू बघायला. झाडं वगैरे वाढले त्याच्यामुळे काय नीट क्लिअर दिसत नाही. पण बघा जरा खाली आपण ते खाली तिथे फ्लायओव्हर आहे ते आपण जाऊन बघूया. आता आलो आम्ही कमला नेहरू पार्कला. पार्क तुम्हाला आतून कसं दाखवतो. म्हातारीचा बूट वगैरे तुम्हाला दाखवला. ते कपल्ससाठी बसण्यासाठी एकदम भारी पॉईंट आहे. तुम्हाला अमेझिंग व्ह्यू दाखवतो. आपण एकदम उंचावरती आलो आहे. तो बघूया. इकडे गार्डनमध्ये घड्याळ बनवलं आहे. एकदम जरा युनिक वाटतंय. आणि मंडळी मी खाली जात नाही कारण पुढच्या पॉईंट आपला होणार नाही. सो तिकडे काय खाली एवढं इम्पॉर्टंट नाही. पार्क नॉर्मल पार्कसारखंच आहे आपला. आणि इकडे बूट हाऊसला एंट्री होती पण ती 12 वर्षाखालच्या मुलांना आहे. आणि आम्ही आणले ते सगळे 12 वर्षाच्या वरचे आहेत. तर ज्यांना इकडे शांत ठिकाणी बसायचं आहे व लहान मुलांना घेऊन यायचे त्यांच्यासाठी हा बेस्ट पॉईंट ठरू शकतो. तर हा म्हातारीचा बूट आणि समोर हा तुम्हाला इथून पुढे सर्व दाखवतो आहे तो आहे हा सर्व पार्कचा एरिया. सो चला जाऊया आता पुढच्या पॉईंटला. सो गाईज आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. केलंच काय? पोरांना कोणाला भुगा लावून लागल्या म्हणून शेवटी उसाचा रस पिल्ला आणि परत फिरायला गेलो. तर आता आपण एंट्री करतोय राणीच्या बागेत. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय असं त्याचं नाव आहे पण त्याला राणीच्या बागेच्या नावाने ओळखलं जातं. मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बोरिंग होणार नाही कारण बहुतेकशे प्राणी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडी भारी मजा आहे.
आमच्या गावात मगरी व पाण्याच्या खालून एकदम जवळून आपल्याला मगर दाखवतो बघा. आता हळूहळू आतमध्ये जाशील. हा बघा, हा इकडे अस्वल आहे. थांबा थोडं जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो, बघूया. सो मंडळी, आता फिरतो मी राणीच्या बागेत. वाघ दाखवतो तुम्हाला आता, आणि दुसरे प्राणी नाही आहेत त्याच्यात, पण जेवढ्या तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बघा आपला लोकल वाघ. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. हा बघा कॅमेऱ्यात, माझ्या कॅमेऱ्यात बघ. तिकडे बसला आहे तो बघ, लपला आता दिसला. दमलय नावात ये वाट हाय गावात, ये दमलय नावात वाट हाय गावात, आपल्याला फिरायचं नाही. आणि काय खुश दिसला काय तुला वाघ? वाघ दिसला काय? गौरव भावाला वाघ बघायचा होता आणि फायनल तो दिसला, त्याच्यामुळे भाव जाम खुश आहे. दोन आहेत मेले ते. जिस्कॉल पानवडा परत गेला पाण्यात. थोडासा भार आला होता आमच्यासाठी. कोण ते गावा रेडे? तुमचं गार्डन आहे एकदम कसलं भारी ठेवलंय बघा. आता जाऊया पेंग्विन बघायला. सो गाईज, आता आमची राणीची बाग तर फिरून झाले. आता आम्ही चाललो आहे घरी. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा व भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणासोबत.